नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका विशेष व्हिडिओमध्ये। तर आज आपण चाललेलो आहे रायरेश्वर गडावरती। हा आपला पहिला ट्रॅव्हल व्लॉग असणार आहे माझ्या मित्राबरोबर स्वप्नील बरोबर। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया आता डायरेक्ट। जिलबी पण घेतली आणि सगळी तयारी झालेली आहे। मला आज वाटते खाताना चला बबलू शेठ उठा, झालं का जेवण? आपली सेल्फी स्टिक घ्या। चला on the way, boy. चला कोणाच्या नादाने तेच करायचं काय नाही। मित्रांनो, ती बघत असाल तुम्ही पुढे, तो आहे रायरेश्वर आणि ह्या साईडला तुम्ही जो बघत आहे हा आहे केंजळगड। आपण ह्या मार्गाने आलेलो आहे इकडच्या साईडने आणि हा जो रोड येतो तो येतो वाईवरनी। तो आहे तुम्ही खाली जे बघत असाल तो आहे डोम जलाशय आणि सह्याद्रीच्या सगळ्या रांगा। हा जो रायरेश्वर किल्ला आहे, आज सगळं जे दिसतंय ते तुम्हाला ते रायरेश्वर पठार आहे। या रायरेश्वर गडावरती रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शिवाजी महाराजांचे होते त्यावेळेस त्यांनी शपथ घेतली होती आणि तो याचा जो पूर्ण लांबी 11.2 किलोमीटर एवढी लांबी आहे आणि असं 2.2 किलोमीटर एवढं अंतर याचं आहे। टोटल 4.4 किलोमीटरचा याचा मध्यपासून व्यास आहे। असा हा रायरेश्वरचा किल्ला आहे। रायरेश्वर हे पठार पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात येते। गडाची उंची 4,500 फूट आहे आणि या गडाची चढाई सोपी आहे। हे पठार सह्याद्रीच्या रांगेत येते। या पठारावरून तुम्ही केंजळगड, राजगड, तोरणा, कमळगड, प्रतापगड, रायगड असे किल्ले बघू शकता। ज्यावेळेस तुम्ही या पठारावर चढता आणि ते पठाराकडे बघता तेव्हा तुम्हाला लांबचे लांब काही दिसत नाही।
मंदिराकडे जाण्यासाठी एक पायवाट आहे. या पायवाटेने तुम्ही 15 ते 20 मिनिटात मंदिराकडे पोहोचता. रस्त्यात तुम्हाला एक तलाव लागतो, तो सध्या आटलेला आहे. गाडी सुद्धा निघाली. कस काय ओलो आहे मग आजचा, कस काय दम लागला? दम मगाशी लागलेला मला, पण आता तंदुरुस्त एनर्जी हे घेतलंय. आता ताक पिलं, परत ती लिंबू सरबत पिलो, बरोबर खर्च झाला. कुठं चाललोय सांगा आपण? आता आम्ही मित्रांनो सरळ मंदिराकडे चाललोय. नंतर तुम्ही 15 ते 20 मिनिटाची पायवारी करून तुम्ही पोहोचता मंदिरापाशी. तुम्ही ज्यावेळेस समोर बघता त्यावेळेस ते असतं पांडवकालीन शिवमंदिर. त्याच्या शेजारी एक पर्यटकांसाठी राहण्याची व्यवस्था आणि शिवकालीन मंदिराच्या पुढे एक देवीचं मंदिर आहे. देवीच्या मंदिराच्या मागच्या साईडला तुम्हाला पांडवकालीन शिवमंदिर बघायला मिळतं. या मंदिरात आत गेल्यावर तुम्हाला समजते हे मंदिर किती पुरातन आहे. हीच ती जागा ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी आपल्या मित्रांसोबत, जे 12 मित्र होते त्यांचे मित्र मावळे, त्यांच्यासोबत स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. तो दिवस म्हणजे 27 एप्रिल 1645. या मंदिराच्या आजूबाजूला 40 कुटुंबे राहतात. मंदिराच्या उजव्या बाजूला पर्यटकांसाठी राहण्याची व्यवस्था आहे. देवीच्या मंदिरासमोर तुम्हाला महाराजांचा पुतळा बघायला मिळतो. मंदिरापाशी थोडं चालल्यानंतर तुम्हाला एक पाण्याचं कुंड बघायला मिळतं, जिथं 12 महिने पाणी तुम्हाला मिळतं. नंतर मंदिरापासून डाव्या बाजूला गेल्यानंतर तुम्हाला एक विशेष गोष्ट बघायला मिळते, ती म्हणजे 7 रंगाची माती. मी आजपर्यंत अशा प्रकारची माती कुठल्याही पठारावर किंवा गडावर किंवा कुठल्याही जागेवर बघितली नाही. हे माझ्यासाठी खूप विशेष होतं. अशा प्रकारे आपली 2-3 तासाची भटकंती संपते आणि आपण आपल्या परतीच्या मार्गाकडे निघतो. आपल्याला आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आम्ही या ठिकाणी केंद्रगडावरती चाललेलो आहे. भेटूया आता केंद्रगडावर. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा.